मंडळी नमस्कार, मी संदीप जठार. आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण एक विशेष बातमी पाहतोय आणि बातमी आहे मानगंगा नदीपात्रात अवैध वाळू उत्खननावर पोलिसांची धडक कारवाई. वाहनासह 5,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांची दाडाईबाज कारवाई आणि त्यांनी या आरोपीवर गुन्हा देखील केलेला आहे. नक्की काय बातमी आहे पाहूया. मान नदीपात्रात पळशी, वाकी आणि मसवड या ठिकाणी अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याबाबतची बातमी आपला आवाज न्यूजनं 2 दिवसापूर्वी दाखवली होती. या अनुषंगानं मसवड पोलिसांनी आज नदीपात्रात कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि त्यामध्ये 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्यास यश मिळवलं. मानगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर मसवड पोलिसांनी मध्यरात्री कडक कारवाई केली. एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी रात्री 12:05 सुमारास मसवड ते शेंबडे वस्ती रोड लगत मेरीमाता हायस्कूलच्या पाठीमागं मानगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याबाबतची माहिती मसवड पोलिसांना लागली. त्यानुसार अभिषेक अरुण सावंत वय 26 राहणार दिवड तालुका मान हा बिगर नंबरची गाडी घेऊन पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा V50 वाहनातून अवैधरित्या चोरट्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन करून वाहतूक करत असल्याचं आढळून आलं. या कारवाई दरम्यान अंदाजे अर्धा ब्रास वाळू किंमत 5,000 रुपये आणि या गाडीची किंमत 5 लाख रुपये अशी मिळून 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल मसवड पोलिसांनी जप्त केलेला आहे. या मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 99/2026 BNS कलम 303/2 अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल थोरात यांनी फिर्याद दिली असून पोलीस नाईक MG हांगे तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळू उपस्यावर कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. मान नदीपात्रातून होत असलेल्या वाळू उपशासाठी वाळू तस्करांच्याकडून बिगर नंबर प्लेटच्या गाड्यांचा सर्रास वापर होत असल्याचा पाहायला मिळत आहे. आता या कारवाईमध्ये सुद्धा जी गाडी वापरलेली आहे त्या गाडीवरती कुठेही नंबर नाहीये, पुढं नाहीये, मागं नाहीये. शासनाच्या प्रमाणितेनुसार पुढं, मागं आणि दोन्ही बाजूला नंबर असणं आवश्यक असतं. मात्र या ठिकाणी वापरण्यात येत असलेल्या कोणत्याही गाडीला नंबर प्लेट नाहीये. त्यामुळं ही वाहनं घेऊन चोरटी वाहतूक करता येते, उत्खनन करता येते. त्यामुळं मसवड पोलीस स्टेशनचा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी अधिभार स्वीकारला आणि या अधिभारामध्ये खरं तर आपला आवाज न्यूजनं ही बातमी दिली होती आणि त्या बातमीच्या अनुषंगानं संदीप पोमन यांनी धडाईबाज कारवाई करण्याचे नियोजन केलं आणि त्यानुसार मध्यरात्री 12:05 नदीपात्रात जाऊन ही कारवाई केली आहे. खरं तर वाळू तस्करांना एक प्रकारचा हा इशारा दिला आहे. त्यामुळं अशा पद्धतीने चोरी होणार नाही. त्यामुळं महसूल प्रशासनानं सुद्धा या ठिकाणी लक्ष देणं ही प्रमुख बाब महत्वाची आहे. त्यामुळं पोलीस प्रशासन कारवाई करते, मात्र महसूल प्रशासन मात्र अजूनही मूग गिळून गप असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं मसवड पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे ती खरं उत्कृष्ट कारवाई म्हणावी लागेल. मात्र महसूल त्यांनाही सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.